सांगलीत एलपीजी गॅस प्रति लिटर 85 रुपयांवर गेला. रिक्षा चालकांना मोठा भुर्दंड. आधीच अशीच दरवाढ राहिली तर भाडेवाढ करण्याचा रिक्षा चालकांचा इशारा. सांगली शहरात 5 रुपयांनी एलपीजी गॅसचे दर वाढून आता प्रति लिटर 85 रुपयांपर्यंत एलपीजी गॅसचे दर गेले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. अशाच पद्धतीने दर वाढत राहिले तर भाडेवाढ करावी लागेल असं रिक्षा चालक सांगत आहेत. मागील काही दिवसांमध्ये एलपीजी गॅसचे दर वाढून ते प्रति लिटर 80 रुपयांवर गेले होते. आजपासून 5 रुपयांची वाढ होत हे दर 85 रुपयावर गेल्याने रिक्षा चालकांचे हाल होणार आहेत. सध्या सांगली शहरातील एकाच पंपावरती एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे या पंपावरती गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांनी मोठी गर्दी केल्याने या पंपावरती रिक्षांची मोठी रांग पाहायला मिळते आहे. दुसरीकडे एलपीजी गॅसचे दर आता 5 रुपयांनी वाढलेले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांना आर्थिक झळ सहन करावी लागते आहे. हे सांगलीमध्ये टोटली 5 पंप असून देखील बाकीचे 4 पंप बंद आहेत. एकच पंप चालू असल्यामुळे सगळ्याचा प्रॉब्लेम उत्पन्न होत आहे. काय दर आता सध्या 84 रेट चालू आहे आणि कृपया करून पॅसेंजरनी भाडे वाढून द्यावे ही आमची इच्छा आहे. रिक्षावाला सहकार्य करा. पहिला 45 रुपये किलो गॅस होता, आता 85 रुपये गॅस झाला. 1 रुपये पॅसेंजर वाढवून देत नाही. गॅसला सकाळी 6 वाजता येऊन नंबराला थांबून 10-11 वाजता गॅसला नंबर येते. आम्ही धंदा कसा करायचा आणि काय करायचा की बाबा आम्हाला पॅसेंजर 1 रुपये वाढवून मागितलं तर कुठला द्यायचा, असं द्यायचं तसं द्यायचं, आम्हाला करणं देतात. आम्ही काय करायचं? आम्ही रिक्षावाले पोट चालवायचं का काय करायचं हे आम्हाला सांगा. आता 85 रुपये गॅस झालाय, उद्या 100 रुपये होईल. आम्ही कशी रिक्षा चालवायची आणि कसं कमवायचं हे आम्हाला हे द्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.